मीनू ड्युटीवर जाण्यासाठी निघालेली आणि इथे बिट्टू दरवाजामध्ये बसून मस्त गाणं म्हणते. कोणतं गाणं म्हणते हे बघा आता. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? तुझं गाव काय आहे? बिट्टूला फक्त सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, पुढचं गाणं अजिबात येत नाही म्हणून गप्प बसली. परवा टिकटॉकच्या पिना आणल्या होत्या, त्यामधली बिट्टूने माझी एकही पिन ठेवली नाही. शेवटी ते आता वेळेवर दिसत नव्हत्या, त्यामुळे मी इथे बिट्टूच्याच पिना माझ्या केसांना लावल्या. इथे माझी आई मला सांगत होती की ते बेटा डोक्याला बांधायची टोपी घेऊन ये तुझं, कारण की आता असं झालंय म्हटल्यानंतर डोक्याला बांधून ठेवत जा, कारण की पुढे खूप त्रास होतो. तर इथे दोन्ही कुकरमध्ये मी एका कुकरमध्ये चिकन आणि एका कुकरमध्ये मटण टाकलंय. आता तयारी करत आहे ती म्हणजे मसाल्याची. आई मला सारखी सारखी म्हणत होती की डोक्याला बांधायची घेऊन ये आणि डोक्याला बांध, पण ते डोक्याला बांधायच्या टोप्या घेतल्या नाही की माझं डोकं एवढं खाजवतं, म्हणून मी अजिबातच त्या यूज करत नाही. आईला मी तेच सांगत होती की मला अजिबात आवडत नाही त्या डोक्यात टाकलेल्या. इथे आमच्या दोघी मायलेकीच्या गोष्टी पण सुरू होत्या, कारण की काम करत असतानाच आम्ही गोष्टी करतो, नाही तर बसायला तर वेळही मिळत नाही गोष्टी करायला. आई आली तेव्हापासूनच माझ्या मागे लागले की चल तुला सलाईन देतो, चल तुला सलाईन देतो, कारण की 4-5 वेळ तुझ्यासोबत असं झालेलं आहे, त्यामुळे तुझं शरीरही खूप थकलेलं असेल बेटा. पण मी कुठं ऐकते, मी माझ्या कामातच मान खाली घालून. चिकन मटणाचं जेवण असलं ना की फार कुटाणा असतो बाबा. चिकन धुवा, उकळायला टाका, त्यानंतर त्याची मसाल्याची तयारी करा, त्यानंतर मसाला भाजून मस्त त्याला फोडणी द्या. मसाला भाजून घेईपर्यंत आई माझ्याकडे होती आणि आई बाहेर गेली तर मग मावशी आली. इथे मी एका भाजीची फोडणी दिलेली, म्हणजे पहिला चिकन बनवलं, आता मी मटणाची तयारी करते. मावशीसोबत बोलणं सुरू आहे. ती खूप वेळची कुठे गेली होती मला दिसलीच नाही, कारण मी तर किचनमध्ये होती. मग तिला विचारलं कुठे गायब झाली होतीस. तर अशा गोष्टी सुरू होत्या आमच्या इथे दोघी मायलेकींच्या. परत मावशीची घाई एवढी सुरू होती, म्हणत होती जे जेवायचं राहू दे, मी जाते तशीच, कारण की तिचा मुलगा सुद्धा आज दुबईला निघणार होता जायला. ती भाजी बनवेपर्यंत सुद्धा थांबायला तयार नाही, म्हणून मी खूप घाई नाही ते भाजीची तयारी करत होती. एकीकडे चिकन आणि एकीकडे मटण, असं घाई सुरू होतं सर्व काम. आता जाऊ पण ड्युटीवरून आलेली. आईने तिच्या पायातल्या ज्या पैंजण होत्या त्या धुवून घेतल्या, तर तिच्या हातातच होत्या. मीनू तेवढ्यात आली तर मीनूच्या मन आली पायात बघू दे कशा दिसते. तिने मीनूच्या पायात घालून दिल्या त्या पैंजण. आहे का त्याच्यात? मीनू गरम गरम चपात्या बनवत होती आणि आम्ही चौघी इथे जेवायला बसलो. सासूबाई, मी, आई, मावशी. गप्पा करत करत जेवण सुद्धा सुरू होतं. जेमतेम सर्वच जण जेवायला बसलेले, आर्यन, मी, कारण की जेवायचाच टायमिंग झालेला. ए मम्मा, मम्मा आईच्या पाय पडलं. आई बघ पैसे देते तुला, 500ची नोट आहे. हा जा, कोणाला पाहिजे? पण 500ची नोट बुड्डी अजिबात देणार नाही कोणाला. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. आईची तर खूपच घाई सुरू होती. जेवल्या जेवलाच निघाली जायला. बाय तर करायला. तसं तर सोबत एकत्र असल्या दोघी बहिणी तर अजिबात पटत नाही, पण जात आहे ते किती काळजी बहिणीची. तेवढ्यात मिस्टर सुद्धा कामावरून आले आणि जेवायला बसले आणि नाटकं सुरू होती. लिंबू दे, कांदा दे. काय करतेस इथे? दिसत पण नाहीस तू तर. तुला खूप आवडते का हे? तिचे पीठ का लावत आहेस? खेळत आहे भांडे भांडे. भांडे भांडे खेळते? खेळ, मग मी जेवण भरवते. चला जाऊया ना. मला एक टोपलंच घ्यायचंय ना मार्केटमधून फक्त. नाही रे, मी पडली तर चक्कर बिक्कर येऊन. तू पडली तर मी काय करू शकतो? तू मला उचलू शकतो, कोणाला मदत मागू शकतो. लोक या या हो या. गाडी थोडी घेऊन जाणार आपण बियाणे जाणार ॲटोने. बिलकुल उलट ॲटोने डायरेक्ट तिथे जिथे आपल्याला सामान घ्यायचे तिथे, आणि त्यात डायरेक्ट तिथे. डीमार्ट मध्ये नाही मिळत रे. चल जाऊ ना आपण, लगेच घेऊन येऊ. मी काही तयारी करत नाही, चेहऱ्याला बांधले की जाऊ आपण. नाही, मला आता बाहेर जायचंय. आर्यन यासाठी आला नाही, त्याला मित्राबरोबर खेळायला जायचं होतं. भरपूर मस्का लावला, पण मुलगा काही यायला तयार झाला नाही. केलं म्हणजे आमचा बोर नाही गेला. आमचा दिवस तर पूर्ण किचन मध्ये गेला. तू काही काम करत नाही म्हणून तुला बोर गेला. कोणी केलं? भीमानं केलं. अरे तू राहिला होता त्याचं दूध प्यायचं. बाप रे, कुणी नाही केला, भीमाने केला. पुसते. भीमानं केलं.
कोणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. राहू दे रारू. अरे रे रे, दिल्लीचं दालन खुलं व माय भीमान केलं. इथे जाऊन ठेवली आहे चहा संध्याकाळची आणि आर्यन तिथे आपलाच टाइमपास करतोय आणि तिथे मध्ये मध्ये आमची बिट्टू आणि तिला तर त्यांच्यामध्ये केल्याशिवाय करमत नाही. आपण आईला उठवून आईला आई उठ ना. तिथं बसलीच बिना स्टॉलची बिना स्वेटरची. माझ्या सासूला म्हणजे तू पण ये तू बस. वा बच्चा वा. काय माहित आई पुढे दिले फेकून. आतमध्ये ये. माझ्या आईने तिला काहीतरी विचारलं की माझं ते तिथे ठेवलेलं होतं ते कुठं आहे. ते माझ्या खिशात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुम. जाऊची ड्युटीची तयारी होईपर्यंत इथे चहा पण झाला. चहा घालून सासूबाईला दिला पटकन. मग दोघी सासूनांनी खाली बसून मस्त चहा पिलं. त्यांच्या गोष्टी पण सुरू होत्या माझ्यासोबत आणि मी डोक्याला बांधून घेतलेला कारण की थंडी हवा लागते. अरे तू मस्त हिला गाले लावून दिले का. ती खूप रमली आहे तिकडे. मी करते इकडे माझ्या भाजीची तयारी. काही नाही बस मसाल्याची तयारी सुरू आहे माझी. तर सकाळी चिकन मटन झालं. आता पण मटन आहे पण काही लोक ते भाजी खात नाही मग त्यांच्यासाठी वेगळी भाजी. म्हणजे काही जणांना चिकन चालतं मटन चालत नाही. काही जणांना मटन चालतं चिकन चालत नाही. असं आहे. असा आपला प्रकार आहे. त्यामुळे मग मटन आहे मगाचं ती भाजी करते. त्यानंतर करणार दाण्याची भाजी म्हणजे ते असतात ना तुरीचे दाणे त्याची भाजी. दाण्याची भाजी ती झाली की मग हे अंडे आणलेत माझ्या मिस्टरांसाठी. त्यांच्यासाठी अंड्याची भुर्जी. ते म्हणाले की तू आणून घे अंड्याची भाजी मी करणार. आता बघू खरंच करतात का तिकडनं आल्यावर. मी आणून तर ठेवले कारण मला जास्त उभं राहायला जात नाही आहे. थोडं थोडं उभं राहिलं की मी काम करते किचनमध्ये. नाही केलं तर मला करावंच लागणार. इथे 2 भाज्या बनवून झाल्यात माझ्या. इथे मी दाण्याची भाजी बनवली. इथे मटण बनवलं. कांदे कट करत आहे. 9 वाजले. नवऱ्याची वाट बघत बसली तर 10 वाजते आणि बनवली नाही तर त्यावरही मला लेक्चर होईल. मी असं सहज म्हटलं आणि माझ्या भरोश्यावर बसलीस काय म्हणून मग मी भुर्जी बनवायचा विचार करते. बिचाऱ्यांना कशाला त्रास. मला त्रास झाला तर चालतो त्यांना होता कामा नाही. भाजी केली आहे सर्वांना ठसका आला. कोणती भाजी. ही वाली भाजी तुरीच्या शेंगांच्या हिरव्या मिरच्या टाकून सर्व खो 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 बिट्टू आई. आता 10 वाजले. आमचे साहेब आता आले. आता आल्यानंतर कधी केलं असतं म्हणून मी बनवून घेतलं. तुकडे तुकडे चॉकलेट. अरे चल ना उद्या स्कूलला जायचंय ना. 10:30 वाजले ना. हो ना 11. बरं झोपते काय तू पाय जरा बरं झोपते का आई ती. तुम्ही झोपाल पण ती नाही झोपत. मी जाते. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. लव यू. झोपला का माझं सोना. बिट्टू पण इकडे आली होती का. बिट्टू पण आली होती इकडे. बिट्टू अरे खूप वेळचा झोपला. बिट्टूने मारलं आहे ना. बिट्टूने स्वतःला मारलं का.
तू दादाला मारलं काय तो का? माय तो झोपीच्या नादात आणि इथं कुचके काचके लावायच्या नादात डोळे बंद कर. नाटक चालू आहे. अंगावर बसून त्याच्या अंगावर बसून पटके इथं तर माहिती आहे. दादाला मारलं तू गंदी आहे ना हो दादाने मला पण मारलं. मग तू पण मारलं ना त्याला नाही मारलं. गंदी आहे तू. तर असं आजचा माझा दिवस होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.